अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही रात्रंदिवस कष्ट करून रक्ताचं पाणी करून सुद्धा तुमच्या घरामध्ये पैसा का टिकत नाही? का तुमच्या घरामध्ये सतत किरकोळ कारणावरून मोठी भांडणं होतात? का तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये नको ते अडथळे येतात? का तुम्हाला दररोज रात्री झोपताना एका अनामिक भीती आणि दडपण जाणवतं? कदाचित तुम्ही तुमच्या घराचा आध्यात्मिक आधारस्तंभ असलेल्या या 3 गोष्टींकडे नकळत दुर्लक्ष करत आहात का? बघा, लक्षात असू द्या, गरुड पुराणामध्ये आहे ना, भगवान विष्णूंनी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या घरामध्ये या 3 विशिष्ट गोष्टींची मनोभावे पूजा आणि निगा राखली जाते ना, तिथे साक्षात लक्ष्मी अखंड वास करते आणि मृत्यूचे देव यमराजी त्या घराच्या उंबरट्या बाहेरूनच हात जोडून परत जातात. आणि हे आजचं निरूपण आहे ना, ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील दुःखांचा अंत करणारा एक दैवी संदेशच आहे ना. म्हणून अनेक जण विचारतात ना, खूप संकट आहेत, मी कर्जबाजारी झालोय, घरात आजार पण संपत नाहीये, सद्गुरू किती हाक मारली ना तरी ते ऐकत नाही. बघा, सद्गुरू नेहमी ऐकतातच ना, पण कधी आपण आपल्या घरात अशी काही कर्म करतो ना, किंवा अशा काही नियमांकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळं घराची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते ना. आपल्या घरातील देव्हारा, आपल्या घरातील तुळस आणि आपल्या घरातील वागणूक आहेच ना, हेच ठरवतात ना की सद्गुरूंची कृपा आपल्यावर कधी होणार. आजचं हे निरूपण आहे ना, आजची या निरूपणामध्ये सांगण्यात येणारी माहिती आहे, आजचा हा विषय आहे, आपण गरुड पुराणामधून घेतलेला आहे आणि महान संतांच्या रसाळ शिकवणीतून अत्यंत घेतलेला आहे ना. आयुष्यात पैसा येतो जातो, पण घरामध्ये शांती, समाधान, आरोग्य हे असणं सर्वात मोठं भाग्य आहे ना. आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्यांची पूजा, ज्यांची काळजी जर तुम्ही मनापासून घेतली ना, तर तुमच्या आयुष्यातून दुःख हा शब्द कायमचा पुसला जाईल. तर चला तर मग आता या निरूपणास सुरुवात करूया. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या अंगणातील किंवा बाल्कनीतील तुळस. तुम्ही म्हणाल, आम्ही तर रोज पाणी घालतो, त्यात नवीन काय आहे बरं? पण गरुड पुराणातील एका रहस्याप्रमाणे तुळस हे केवळ एक झाड नाही, ती हुंडा आहे, ती साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप सुकलेलं असतं ना, किंवा जिथे तुळशीच्या आजूबाजूला घाण असते, तिथे दारिद्र्यता पायी पसरते ना. तुळशीच्या पानांमध्ये इतकी ताकद आहे की घरातील वास्तू दोष शोषून घेतात. पण आपण काय करतो बरं? फक्त पाणी घालतो आणि विसरून जातो. पण शास्त्र काय सांगतं? ज्या घरामध्ये संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लागत नाही ना, त्या घरात संध्याकाळनंतर नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढू लागतो. म्हणून रोज सकाळी आंघोळ झाल्यावर शुद्ध मनानं तुळशीला जळ अर्पण करा. जळ अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, नाहीतर जय सद्गुरू म्हटलं ना तरी सुद्धा चालेल. पण हा मंत्र किमान 11 वेळा म्हणावा. संध्याकाळी 3 सांजेला तुळशीपाशी गाईच्या तुपाचा किंवा किमान तिळाचा तेळाचा दिवा आहे ना, तो तिथे नक्की लावावा. लक्षात ठेवा, तुळशीच्या मातेला स्पर्श करताना कराग्रे वसती लक्ष्मी हा मंत्र म्हणायचा आहे. जर तुमचे तुळस वारंवार सुकत असेल, तर समजा घरात नजरदोष आहे. अशा वेळी 21 दिवस सतत तुळशीला प्रदक्षिणा घाला आणि तुळशीच्या मुळाशी थोडी हळद अर्पण करा. हा बदल करून पहा, तुमच्या घरातील चिडचिड कशी शांत होते
ते तुम्हाला स्वतःला जाणवेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुळदेवतेची भक्ती. अनेक भक्त आजकालच्या धावपळीच्या बाहेरच्या मोठ्या मंदिरामध्ये जातात, लांबच्या यात्रा करतात, पण आपल्या कुळदेवतेला विसरतात. पण गरुड पुराणामध्ये भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेलं आहे की कुळाचं रक्षण कुळदेवतच करत असतो. जेव्हा कुळदेवता म्हणजे तुमच्या घराचा पाया जर पायाच कच्चा असेल ना, तर त्यावर सुखाची इमारत कशी उभी राहील बरं. ज्या घरामध्ये कुळदेवतेचा फोटो किंवा टाक व्यवस्थित पूजला जात नाही ना, तिथे पितृदोष निर्माण होतो आणि अशा घरातली मुळं ऐकत नाहीत किंवा सतत आजारपण येतं. तुम्ही विचार करा, तुमच्या आईवडील तुमच्या स्वतःच्या घरामध्ये उपाशी असतील आणि तुम्ही बाहेरच्यांना पक्वान जेवण घालत असाल, तर ते तुम्हाला पुण्य देईल का बरं? कधीच नाही. तसंच कुळदेवताचं आहे ना, जेव्हा तुम्ही कुळदेवतासमोर दिवा लावता, तेव्हा तो दिवा केवळ वात नसते, तो तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये उजेड दाखवणारा ज्ञानदीप असतो ना. तुमच्या देव्हाऱ्यामध्ये कुळदेवतेचा फोटो किंवा टाक नेहमी मध्यभागी आणि स्वच्छ ठिकाणी ठेवा. रोज सकाळी आणि संध्याकाळी न विसरता कुळदेवतेच्या नावाने एक दिवा लावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कुळदेवतेचा नावाक्षरी मंत्र किंवा कुळाचार पाळावा. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी कुळदेवतेची खणा नारळाची ओटी भरा किंवा किमान एखादा गोड गुळाचा नैवेद्य दाखवा. 40 दिवसा नियम पाळून पहा. तुमची अडकलेली कोर्टाची असू द्या, लग्नाचे अडथळे असू द्या किंवा नोकरीचे प्रश्न असू द्या, सर्व सुटून जातील. आता तिसरी गोष्ट म्हणजे जी घराला स्वर्गच बनवते ना, ती म्हणजे अन्नपूर्णा माता आणि गोमाता यांचा सन्मान करा. आज आपण शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहतो, जिथे गायीची पूजा करणं रोज शक्य नसेल, हे मान्य आहे. पण गरुड पुराण सांगतं ना, तुमच्या घरातील पहिली पोळी, पहिला घास, ज्या गोग्रास म्हणतात ना, तो गायीसाठी असावा. ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो ना, ताटात अन्न उरलं जातं किंवा जिथे गरिबांना उंबरट्यावरून रिकाम्या पोटी परत पाठवलं जातं, तिथे लक्ष्मी माता कधीच स्थिर राहत नाही. आपण ताटात उरलेलं अन्न आहे ना, सरळ कचऱ्यामध्ये टाकून देतो आणि तिथेच आपलं ऐश्वर, आपल्या मुलांचं नशीब आपण कचऱ्यामध्ये टाकत असतो ना. म्हणूनच स्वयंपाकघर हे घराचं सर्वात पवित्र स्थान आहे. तिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो. जर तुमचं स्वयंपाकघर अस्वच्छ असेल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये किती पैसे आले तरी ते औषध पाण्यातच जाणार ना. रोज जेवण बनवताना पहिली लहान पोळी बाजूला ठेवा आणि ती गायीला किंवा कुत्र्याला खायला द्या, म्हणजे कोणत्याही मुक्या प्राण्याला द्या. शक्य असल्यास गुरुवारी गायीला गूळ आणि चणा डाळ अर्पण करा. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा ना, म्हणजे आपण घराच्या इंटेरियरवर सजावटीवर लाखो रुपये खर्च करतो ना, पण ज्या उंबरठ्यावरून आपण घरात प्रवेश करतो त्या उंबरठ्याकडे आपलं लक्ष नसतं. पण शास्त्रानुसार घराचा उंबरठा आहे ना, तो महालक्ष्मीचा उंबरठा असतो. हा तोच उंबरठा आहे जिथे प्रल्हादासाठी भगवान नृसिंह प्रकट झाले होते. ज्या घरामध्ये उंबरठ्यावर रोज स्वस्तिक काढलं जातं ना किंवा हळद लावली जाते, तिथे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती, करणीबाधा किंवा नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. म्हणून दर शुक्रवारी किंवा रोज सकाळी घराचा उंबरठा पाण्याने स्वच्छ धुवून तिथे हळदीचं लेपन करा. दोन्ही बाजूंना कुंकवाने स्वस्तिक काढा. उंबरठ्यावर कधीही उभं राहून बोलू नका किंवा तिथे बसून अन्न खाऊ नका. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर उंबरठ्याला नमस्कार करा. यामुळं घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि सद्गुरूंची दिव्य कृपा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल ना. हे करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मन आहे ना, सतत मनामध्ये चालू ठेवा. ज्या घरामध्ये श्री गुरुचरित्र
स्वामी चरित्र, सारामृत किंवा भगवद्गीतासारखे पवित्र ग्रंथ केवळ कपाटात शोभेसाठी नसून त्यांची नित्य पूजा होते ना आणि वाचन होतं, तिथे साक्षात सरस्वती आणि विष्णूंचा वास असतो. हे ग्रंथ केवळ कागद नसून ते शब्दांच्या रूपामध्ये असलेले गुरुच आहेत ना. म्हणून देव्हाऱ्यामध्ये एक पवित्र ग्रंथ ठेवा. तो रोज किमान एक अध्याय किंवा स्वामी चरित्रांचा 11 ओव्या वाचा. जर वाचता येत नसेल तर किमान ग्रंथाला रोज नमस्कार करा, त्यावर एक फूल अर्पण करा. तुमच्या घरामध्ये दासबोध असेल तर दासबोध देखील वाचा. 21 दिवसा उपक्रम राबवून पहा. तुमच्या घरातील कटकटी असू द्या, लहान मुलांच्या अभ्यासातील एकाग्रता असू द्या, सर्व सुधारू लागेल. आयुष्य कधीच सोपं नसताना प्रत्येकाच्या नशिबामध्ये काही ना काही लिहिलेलं असतं. आज तुमच्या खिशेमध्ये पैसे नसतील, कदाचित लोक तुमची थट्टा करत असतील, तुमच्या घरात आज क्लेश असेल, पण लक्षात ठेवा हे कायमचं नाही आहे ना. ज्याचा कोणी नसतो त्याचे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत ना, दत्तगुरूच असतात ना. म्हणून दत्तगुरूंना सोन्याचा देव्हारा नको आहे, त्यांना तुमची निस्वार्थ भक्ती हवी आहे, तुमच्या घरातील पवित्रता हवी आहे. जेव्हा तुम्ही तुळशीसमोर दिवा लावता ना, तेव्हा तो दिवा बघा दत्तगुरूंच्या डोळ्यातील कौतुक बनतो. जेव्हा तुम्ही कुणाला मदत करता तेव्हा दत्तगुरू आनंद होतो ना. कधीही हार मानू नका. रडावंसं वाटलं ना, दत्तगुरूंच्या चरणावर डोकं ठेवून मन मोकळं रडा. कारण जगासमोर रडाल ना तर लोक हसतील, पण जर सद्गुरूंसमोर रडाल तर ते तुम्हाला उचलून धरतील ना. तुम्ही फक्त एक पाऊल टाका, सद्गुरू तुमच्यासाठी 100 पावलं धावून येतील. फक्त विश्वास ठेवा. अशी कुठे जागा नाही तिथे माझे दत्तगुरू नाही. उतू नका, मातू नका. आयुष्यामध्ये नम्र राहा. तुमच्या जीवनामध्ये पाहिलेली स्वप्न होतील ना, ते सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. आता या सर्व माहिती आहेत ना, बघा तुमच्यासाठीच असतात, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं. जे भक्तिमार्ग करूनसुद्धा दुःखामध्ये असतील त्यांनी हे उपाय नक्कीच करावं. आणि जेव्हा निरूपण आवडलेला असेल ना, तेव्हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला लाईक करा, दुसऱ्यांना शेअर करा. कारण अजून भरपूर भक्त मंडळी आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल. त्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारा जे निरूपण आहे ना तुमच्या स्क्रीनवर लगेच येऊन जाईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.